भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, सोडवणूक करताच चुकांची साथ मिळाली भगवंताची। माझे नाव अमोल रमेशजी शेंडे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मी माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात एकूण 9 सदस्य आहेत। त्यात माझी आई श्रीमती मुक्ताबाई शेंडे, मोठा भाऊ श्री उदारामजी शेंडे, मजला भाऊ श्री शोभारामजी शेंडे आणि मी सर्वात लहान अमोल शेंडे। मोठी वहिनी सौ रुपाली शेंडे, लहान वहिनी सौ प्रियंका शेंडे, माझी पुतणी कुमार शीतल शेंडे ही माझ्या मोठ्या आईची नात आमच्याकडेच राहून शिकत आहे। ती यावर्षी 10वी मध्ये आहे। मोठ्या भावाची मुलगी कुमार अर्णवी शेंडे आणि दुसऱ्या भावाची मुलगी कुमार सान्वी शेंडे इतके सदस्य आहेत आणि असा आमचा परिवार आहे। परमात्मा एक मार्ग स्वीकार करण्यामागील मुख्य कारण म्हणजे माझ्या आईची वारंवार बिघडत असलेली प्रकृती। काही दिवस आम्हाला वाटले की आईला शारीरिक व्याधीमुळे त्रास होत असेल, त्यानुसार आम्ही भरपूर डॉक्टरी उपचार केले पण काहीही आराम झाला नाही। एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी आईची प्रकृती अचानक खूप जास्त बिघडली। आईचा व्यवहार अचानक भयावह झाला आणि आईच्या अंगात भूताने प्रवेश केला की काय असे वाटत होते। आईच्या बोलण्यामध्ये सुद्धा बदल आला होता। घरातील सर्व सदस्य खूप घाबरले होते। त्यामुळे माझ्या भावाने आईला सिल्ली या गावी एका वैद्याकडे नेले, पण तिथे काहीही आराम मिळाला नाही। आराम तर मिळाला नाहीच, उलट 5,000 रुपये खर्च झाले। आईची प्रकृती बिघडल्याचे माहीत झाल्यावर माझी मोठी आई गावी आली आणि आईला तिच्या गावाला घेऊन गेली। माझी मोठी आई परमात्मा एक मार्गामध्येच आहे। माझ्या मोठ्या आईचे म्हणणे असे होते की जागा बदलणार तर ठीक होईल। माझ्या मोठ्या आईच्या घरी गेल्यावर त्यांनी आईला तीर्थ करून दिला, पण माझ्या आईला काहीच आराम पडत नव्हता। माझ्या मोठ्या आईने जी अपेक्षा केली तसे काहीच झाले नाही आणि उलट आईची प्रकृती जास्ती बिघडत गेली। कारण जेव्हा आम्ही सिल्ली या गावी आईला घेऊन गेलो होतो, तेव्हा तेथील वैद्याने आईच्या अंगाला काही धागे दोरे बांधून दिले होते व ते धागे दोरे तिच्या अंगावरच होते। त्यामुळे मोठ्या आईने तीर्थ देऊनही माझ्या आईला काहीच आराम होत नव्हता। तेव्हा माझ्या मोठ्या आईचा मोठा मुलगा आम्हाला म्हणाला की आईच्या प्रकृतीमध्ये काही बदल झाला नाही, त्यामुळे आता तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून परमात्मा एक मार्गात या। त्यावर माझा मोठा भाऊ आम्ही विचार करून सांगतो असे बोलला। दिवसेंदिवस आईची प्रकृती जास्तच बिघडत होती। कितीही औषधोपचार केले तरी काहीही आराम मिळत नव्हते। त्यामुळे मग आम्ही घरी सर्वांनी पक्का विचार केला की शेवटचा उपाय म्हणून आपण परमात्मा एक मार्गात जाऊया। मग माझ्या मोठ्या भावाने मार्गदर्शकांना मार्गात येण्याविषयी बोलणे केले। त्यानुसार त्याच दिवशी काही सेवक आणि मार्गदर्शक आमच्या घरी आले। परमात्मा एक मार्ग स्वीकार करण्याचा आम्ही निर्णय तर घेतला, पण मला खूप रडायला येत होते। कारण घरी देवी देवतांचे खूप पूजन होत होते आणि त्या सर्वांचा आता त्याग करावा लागणार होता। पण त्यावेळी मला फक्त आईची प्रकृती बरी व्हावी हेच वाटत होते। त्यासाठी मी कसलाही त्याग करायला तयार झालो। मग मनात पक्का विचार केला की या मार्गात गेल्यावर माझ्या आईची प्रकृती बरी झाली तर मी आयुष्यभर परमात्मा एक मार्गात राहणार। मार्गदर्शक काकाजी आले, त्यांनी सांगितले की तुमचे मन पक्क असेल तरच मार्गात या, नाहीतर मार्गात येऊन काहीही अर्थ राहणार नाही। त्यानुसार आम्ही सर्वांनी त्यांना मार्गात यायचे आहे म्हणून सांगितले। मग घरातील सर्व देवी देवतांच्या प्रतिमा बाहेर काढल्या आणि घराजवळ असलेल्या नाल्यामध्ये विसर्जन करून आलो।
आमचा निर्णय पक्का होताच आणि घराची साफसफाई करताच आईची प्रकृती बरी व्हायला लागली होती, म्हणजे आईला थोडा आराम झाला होता. मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला 21 दिवसांचे कार्य दिले. त्या कार्यामध्ये आईची प्रकृती परत आधीसारखी बिघडत गेली. असं का घडले नेमकं आम्हाला काही समजत नव्हते. मग आम्ही मार्गदर्शक काकाजींना फोन केला आणि सांगितले की आईची प्रकृती परत तशीच झाली आहे. आईचे हात आपटणे, बांगड्या फोडणे असे होते की आम्हाला भीती वाटत होती. आमचे मार्गदर्शक त्यावेळी आम्हाला म्हणत होते की तुम्ही काही काळजी करू नका, भगवंताला विनंती करा की माझी आई का बरं अशी करीत आहे. आमच्याकडून कोणती चूक झाली याची आम्हाला क्षमा करून द्यावी आणि ती चूक लक्षात येऊ द्या. त्यानुसार आम्ही मग भगवंताला विनंती केली की भगवान बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजी, आम्ही सर्व तुमच्या चरणी आलो. आता तुम्हीच आमचे करता करविता आहात. आता तुम्हीच आमच्या पाठीशी राहा. मरणार तर तुमच्याच चरणेत. आम्हा भावांच्या किंवा घरच्यांच्या हातून काही चुका झाल्यास क्षमा करावी, कारण आम्ही लहान आहोत. मार्गदर्शकांच्या सांगण्यानुसार आमचे साधे कार्य सतत सुरू राहायचे. कार्य संपले की मार्गदर्शकांना फोन केला की आमचे मार्गदर्शक लगेच दुसरे कार्य देत असे. मार्गदर्शक काकाजी असे म्हणत होते की तुम्ही जितके जास्त चिकाटीने कार्य करणार, सत्य, मर्यादा, प्रेमाचे पालन करणार, तितक्याच लवकर तुमचे दुःख दूर होणार. आणि तसेच झाले. कारण आम्हा कोणत्याही भावाला कशाचाही व्यसन नव्हते. परंतु कधी आमच्याकडून कशाची चूक होत होती हे आम्हाला काही समजत नव्हते आणि आईची प्रकृती पुन्हा बिघडायची. मग आम्ही सर्व सदस्य एकत्र बसून विचार केला तर माझ्या भावाने मित्रमंडळी सोबत बाहेर जेवण केले होते आणि ते दारू पिऊन होते. या कारणामुळे आईची प्रकृती पुन्हा पुन्हा बिघडत होती. तसेच माझ्याकडून सुद्धा तीच चूक झाली होती. मी सुद्धा माझ्या मित्रांसोबत पार्टी केली आणि पार्टीमध्ये जी भाजी होती ती मित्राकडे बनवलेली होती आणि तो मित्र दारू पिऊन होता. मी ती भाजी खाल्ली आणि वाचलेली भाजी घरी आणली. मग रात्री अचानक आईची प्रकृती बिघडली. ही गोष्ट घरी सांगितल्यावर आईने मला खूप रागावले आणि सांगितले की आता कधी असे काम नको करशील. मग मी आईला शब्द दिला की मी असे काम कधी नाही करणार. मी भगवंताला विनंती केली आणि क्षमा मागितली की आता अशी चूक पुन्हा करणार नाही. माझ्या आईची प्रकृती बरी होऊ द्या. आता आईची प्रकृती बरोबर राहत होती आणि मार्गदर्शक काकाजी यांचे म्हणणे होते की आता तुमच्याकडे सर्व बरोबर आहे, तर तुम्ही आता त्यागाचे कार्य घेऊन घ्या. माझ्या दोन्ही मोठ्या भावांचे लग्न जुळले होते. आईचा विचार होता की लग्न हे त्यागाचे कार्य घडल्यावर करायचे आणि तसा योग आम्ही भगवंताकडे मागितला. आम्ही मार्गात 2015 मध्ये आलो. आम्ही साधे कार्य घेतले आणि ते योग्य रीतीने पार पडले. बहुतेक 1 वर्षानंतर आम्हाला त्यागाचे कार्य मिळाले. त्यागाचे कार्य सुरू झाले असताना माझ्या मोठ्या भावाला ताप आला. आम्ही भगवंताला ताप बरा होऊ द्या म्हणून योग मागितला, पण ताप बरा झाला नाही. त्यामुळे त्याला आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि आमचे त्यागाचे कार्य भंग झाले. नंतर परत मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला त्यागाचे कार्य दिले आणि ते व्यवस्थित पार पडले. त्यागाचे कार्य पूर्ण झाले आणि घरी भगवंताची प्रतिमा आली. 2016 मध्ये आमचे त्यागाचे कार्य पूर्ण होऊन हवन कार्य झाले. नंतर घरी सर्व योग्य पद्धतीने व सुरळीत सुरू होते. पण अचानक असे झाले की एक दिवस आईला स्वप्न पडले की आपल्या घरात अजूनही काहीतरी विसर्जन करायचे शिल्लक आहे. आईने त्या स्वप्नाबद्दल घरी सांगितले. आम्ही सर्वांनी विचार केला की सर्वे तर विसर्जन केलेले आहे, आता काय असणार घरी. म्हणून आम्ही लक्ष दिले नाही.
त्यामुळे आईला कधीकधी अचानक आधीसारखा त्रास व्हायला सुरुवात झाली आणि ती हात पाय आपटायची. मग आम्ही भगवंताला योग मागितला की घरी काही राहिले असेल तर लक्षात येऊ द्या. भगवंत दयाळू आहे. त्याप्रमाणे लगेच घरी असलेली एक आम्ही आधी पूजत असलेली देवतांची फोटो आम्हाला दिसली. मग त्या फोटोचे लगेच आम्ही विसर्जन केले. तेव्हापासून कधीच आता आईची प्रकृती बिघडली नाही आणि घरी सर्व सुखी समाधानी आहे. अशीच कृपा आमच्यावर असू द्यावी ही एकच विनंती भगवंताला आणि बाबाला करतो. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव अमोल रमेशजी शेंडे. पत्ता मू. वांजरा वस्ती, देवीनगर, कळमना रोड, पो. उपपलवाडी, जी. नागपूर वजा 4,40,026. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.